त्रिपुरारी पौर्णिमा कथा. त्रिपुरारी पौर्णिमा ही भारतीय हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण तिथी आहे. याची विशेषता अशी आहे की या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरांचा वध केला होता. त्रिपुर हे 3 शिल्पांमध्ये असलेले 3 राक्षस होते, ज्यांनी देवतांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांच्या अत्याचारामुळे देवता आणि संपूर्ण ब्रह्मांड त्रस्त झाले होते. त्रिपुरारी पौर्णिमेची पौराणिक कथा अशी आहे. त्रिपुर असे 3 राक्षस होते. तिरेक, माश आणि कश्यप यांचा जन्म महाब्रह्माच्या आशीर्वादाने झाला होता. त्यांनी ब्रह्मदेवाच्या कृपेने अशा शक्ती मिळवलेल्या होत्या की ते आकाशात 3 भव्य किल्ले म्हणजे पूर असे उभे करू शकले होते. या त्रिपुरांच्या म्हणजेच किल्ल्यांच्या मदतीने ते पृथ्वीवरील सर्व देवता, दानव आणि मानवांवर अत्याचार करू लागले होते. त्यांचा संहार करण्यासाठी कोणतीही शक्ती अस्तित्वात नव्हती. शिवजींना देवतांनी त्रिपुरांचा संहार करण्याची विनंती केली. शिवजीने वचन दिले की तो त्या किल्ल्यांचा एकमेकांच्या संयोगाने नाश करील. त्रिपुरांच्या किल्ल्यांचा नष्ट करण्यासाठी शिवजीने एक विशेष प्रकारचा बाण बनवला, जो सर्व 3 किल्ल्यांना एकाच वेळी नष्ट करू शकतो. या दिवशी पौर्णिमा चंद्रमाचे तेज शिवजीच्या वाणासोबत जुळले आणि शिवजीने त्रिपुरांचा संहार केला. त्रिपुरांच्या वधानंतर पृथ्वीवर देवता पुनर्स्थापित झाले आणि यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा या दिनाची महत्ती वाढली. महत्त्व. ही तिथी शिवपूजनासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी विशेषतः शिवलिंगाची पूजा केली जाते आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमा ही साधकांच्या व्रत आणि तपाच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण आहे. सारांश. त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरांचा वध केला होता आणि म्हणूनच हा दिवस भगवान शिवाच्या महिमांचा आणि त्याच्या भक्तांसाठी एक विशेष महत्त्वाचा दिन मानला जातो.